तर यंदाच्या पावसातही रत्नागिरी जिल्ह्यातल्या परशुराम घाटातील सुरक्षा राम भरोसेच आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या गॅबियन वॉलचा मातीचा भराव वाहून गेलाय आणि त्यामुळे बांधकामाच्या या दर्जाबाबत सवाल उपस्थित होत आहेत। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। सलग 3 ते 4 वर्ष प्रशासनाकडून परशुराम घाटाच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो आहे। याही वर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आणि गॅबियन वॉलचं काम केलं। मात्र मागील 3 दिवस सलग जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये प्रशासनाच्या या कामाचा पंचनामा केल्याचं पाहायला मिळतं आहे। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय परशुराम घाटातील ही गॅबियन वॉल आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी माती आहे या वॉलच्या लगत असलेली ही पावसाच्या पाण्यातून वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। केवळ एवढंच नव्हे तर ह्या जवळपास 2-250 मीटरच्या या वॉलमध्ये या ठिकाणीच्या कॉन्क्रीटचे पाणी जाण्यासाठी जो पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी जो मार्ग केलेला आहे त्या ठिकाणी देखील मोठे तडे पडल्यामुळे या गॅबियन वॉलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। वारंवार या घाटाच्या सुरक्षेबाबत प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत, मात्र त्याचा परिणाम शून्य असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे या घाटाच्या खाली असलेल्या पेढे गावावरती संकट कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे। कारण हा घाट सेक्शन हा खूप मोठा आहे आणि पाण्याचा प्रवाह हा वारंवार इथे कमी अधिक प्रमाणामध्ये असतो। फक्त 2 दिवस पाऊस झालेला आहे आणि असं असताना या पावसाने पहिल्याच पावसाने या घाटाच्या या गॅबियन वॉलच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावरचा हा मुख्य घाट म्हटला जातो आणि या घाटाच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रशासन केवळ पैसे खर्च करते का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।